नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल आणि तुमची कोणतीही ब्रँच असेल तर तुम्हाला M2 हा सब्जेक्ट आहे। M2 म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर या सब्जेक्टचे ऑलरेडी आपण YouTube वरती बरेच सारे व्हिडिओ बनवलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नाहीत पहिल्यांदा ते बघून घ्या, म्हणजे त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे व्यवस्थित तुमची लिंक लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण M2 चा ऑनलाइन कोर्स सुद्धा तयार केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना ते विकत घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला क्लासचा ॲप डाउनलोड करा। तिथं तुम्हाला मग तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन भरा। मग तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड कोर्स नावाचा फोल्डर दिसेल, त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस आहेत तुमच्या ब्रँच नुसार। तर त्यामध्येच आपला एक M2 चा कोर्स आहे। त्या कोर्स वरती क्लिक केल्यानंतर बाय नाऊचं ऑप्शन येईल, मग तुम्ही तो कोर्स तिथं ऑनलाइन पेमेंट करून घेऊ शकता आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण YouTube वरती ऑलरेडी 29 प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 नंबरचा प्रॉब्लेम बघणार आहोत। तर प्रॉब्लेम नंबर 30 आहे इंटिग्रेशन e⁻log x * dx। ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आहे। तर आता असा दिलेला प्रॉब्लेम जर असेल तर पहिली स्टेप जी आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांना आता माहित झालेला आहे। पहिली स्टेप काय करायचं आहे, दिलेला प्रॉब्लेम I = लिहून घ्यायचा सर। मग चला लिहून घेऊया आपण। I = इंटिग्रेशन 2 e⁻log x * dx। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आता असा प्रॉब्लेम दिलाय। मग अशा टाइपचं ऑलरेडी आपण 1-2 प्रॉब्लेम बघितलेले आहेत। बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते। ज्यांना सॉल्व्ह करता येते त्यांनी काय करा, या व्हिडिओला पॉज करा 2 मिनिटांसाठी, हा क्वेश्चन लिहून घ्या तुमच्या नोटबुक वरती, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मग हा व्हिडिओ तुम्ही सुरू करा। बघा दोन्ही आन्सर क्रॉस चेक करून बघा तुमचा प्रॉब्लेम करेक्ट आलाय का नाही। ठीक आहे, तर हा इंटिग्रेशन e⁻log x। आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, लॉगॅरिथम रूलचा यूज करावा लागेल। ठीक आहे, तर कोणत्या रूलचा यूज करावा लागेल, बघा ह्या ठिकाणी n log m = log m⁻n। ठीक आहे, म्हणजे जर समजा n log m असेल तर आपल्याला त्याला कसं लिहिता येते रे, log m⁻n, म्हणजे जो n आहे तो m च्या पॉवर मध्ये चाललाय। ठीक आहे, सेम तसाच कन्सेप्ट, हा फॉर्म्युला, हा रूल, लॉगॅरिथमचा रूल इथं अप्लाय करायचा आहे। आपल्याला काय दिले, 2 log x दिले, राईट, 2 log x दिले। आता तुम्ही मला सांगा log x काय येईल रे, हा जो 2 आहे तो पॉवर मध्ये जाईल x च्या, म्हणजे log x² होईल, राईट, log x²। मग ह्या 2 log x च्या ऐवजी e⁻log x² लिहून घेऊया। हा चला लिहा, इंटिग्रेशन e⁻log x²। कसं लिहिलं आपण, कारण की 2 log x ला काय लिहिता येते, log x² लिहिलं। ठीक आहे, *dx। मग अजून एक लॉगॅरिथमचा रूल आहे, e⁻log = 1, किंवा कधी कधी असं सुद्धा देतात e⁻log e, राईट, e⁻log (e) = सुद्धा 1 आहे। ठीक आहे, कधी ह्या ठिकाणी बेस मध्ये e दिल्या जाते, कधी देत नाही, तर कन्फ्युज व्हायचं नाही, दोघांची पण व्हॅल्यू 1च आहे। मग तुम्ही मला सांगा e⁻log म्हणजे इतक्या टर्मला काय लिहिता येते, आपल्याला 1 लिहिता येते। ठीक आहे, हे जर 1 झाला तर शिल्लक काय राहील रे, फक्त या ठिकाणी शिल्लक राहील इंटिग्रेशन x² * dx, राईट, x² * dx शिल्लक राहील। कारण की बघा हे x² कसं आलं, तर e⁻log ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे। या ठिकाणी 1 जर ठेवलं, 1 × x² केलं तर x²च मिळणार आहे। मग आता आपल्याला इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याची यूज करावं लागणार आहे। ठीक आहे, कोणता फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी बघा, आता तुमच्या सगळ्यांना यायला पाहिजे कोणता फॉर्म्युला वापरायचा, इंटिग्रेशन x⁻n * dx = x⁻n+1/n+1 c। ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा।
बघा n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे x रेस टू n प्लस 1 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय करावं लागेल मग, x रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. मग या फॉर्म्युल्याचा यूज करून आन्सर काय येईल रे, चला याचा इंटिग्रेशन घेऊया अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. तर x रेस टू n प्लस 1, n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे, म्हणजे n प्लस 1 म्हणजे n म्हणजे आहे 2, 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लस c. ठीक आहे, मग x रेस टू 2 प्लस 1 किती होणार आहे, x क्यूब अपॉन क्यूब प्लस c. ठीक आहे, तर हे आपल्याला मिळालं फायनल आन्सर. फायनल आन्सर सुद्धा I इक्वल्स टू लिहून घ्यायचं. ठीक आहे, I इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन 3 प्लस c हे फायनल आन्सर आलेला आहे. ठीक आहे, तर अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला 2 मार्कला परीक्षेमध्ये येऊ शकतो. अतिशय सोपा आहे, फक्त हे लॉगॅरिथमचे 2 रूल तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अदरवाईज सॉल्व्ह होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशाच टाईपचे व्हिडिओ आपल्या YouTube वरती खूप सारे येत जातील. फक्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही ग्रुपला जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट इन्फॉर्मेशन आहे ते त्या ग्रुपमध्ये मिळत जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मी शिकवलेले तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तुमची कमेंट म्हणजे त्या कमेंटला मी रिप्लाय तर देईलच, आणि तुम्हाला जिथले कुठले प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह होत नसतील, काही अडचण येत असेल तरी मी त्याचे व्हिडिओ बनवून, तुम्ही फक्त कमेंट करा, त्या प्रॉब्लेम वरती व्हिडिओ बनवून मी YouTube वरती टाकत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.